दुःस्वप्ननाशनः वीरः संतः जीवनः 926. दुःस्वप्ननाशनः भाविनः म्हणजे भविष्यातील अनर्थस्य म्हणजे वाईट किंवा दुर्दैवी गोष्टी सुचवणाऱ्या दुःस्वप्न वाईट स्वप्नांचा नाशयती जो नाश करतो. कोणाचं तर ध्यातः जे त्याचं ध्यान करतात, स्तुतः त्याची स्तुती करतात, कीर्तितः वारंवार त्याचा जप करतात, पूजितः पूजा करतात च इति त्यांच्या भविष्याचं जे वाईट स्वप्न त्यांनी बघितलेलं असतं त्या वाईट स्वप्नातून त्यांना बाहेर काढणारा असा जो तो दुःस्वप्न नाशनः वाईट स्वप्नांचा नाश करणार. सर्वात वाईट स्वप्न म्हणजे बहुलतेमध्ये नटलेलं हे जग खरं वाटणं. जेव्हा साधकाला हा सर्व मायेमुळे भासणारा भ्रम आहे हे लक्षात येतं तेव्हाच त्याला त्या सत्याचं ज्ञान होऊन हे दुःस्वप्न नष्ट होतो आणि तो सत्याप्रत जागा होतो. असा वाईट स्वप्नाचा नाश करणारा दुःस्वप्न नाशनः. ओम दुःस्वप्ननाशनाय नमः. 927. वीरः विविधाः म्हणजे विविध संसारिकांचे संसारामध्ये रमलेल्यांचे गतीही मार्ग मुक्तिप्रदेन मुक्ती देऊन हंती नाहीसे करतो. म्हणजे सांसारिक विविध गोष्टींमध्ये रमलेल्यांचे इतर मार्ग नाहीसे करून त्यांना मुक्ती देतो. असं तो वीरः किंवा शत्रू वीरांना मारणारा जो गर्भापासून गर्भापर्यंत म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्राला समाप्त करतो तो वीरः. ओम वीरग्ने नमः. 928. रक्षणः सत्वगुणम अधिष्ठाय सत्वगुणात स्थित असल्यामुळे जगत्त्रयम रक्षण तिन्ही जगांचं रक्षण करतो म्हणून तो रक्षणः. ब्रह्मांडाचं रक्षण करणारा. 3 देवांमध्ये विष्णू संरक्षक पालन करता आहेत. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करून धर्मरक्षणासाठीच परमेश्वर विविध रूपात अवतरतात. आपल्याला हा श्लोक माहितीच आहे. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असा तो रक्षण करणारा तो रक्षणः. ओम रक्षणाय नमः. 929. संतः सन्मार्गवर्तिनः म्हणजे सत्मार्ग किंवा नैतिकतेच्या मार्गावर चालणारे ते संत. तद्रूपेण विद्या विनय वृद्धये त्यांच्या रूपामध्ये येऊन विद्येचं म्हणजे ज्ञानाचं आणि विनय म्हणजे नम्रतेचं वर्धन करण्यासाठी तो स एव वर्तते तो स्वतःच त्यांच्या रूपात अस्तित्वात असतो. म्हणजे चांगले सज्जन ज्ञानी लोक ज्यांच्यात नैतिक गुण आहे, नैतिक मूल्यांचं जे पालन करतात, आध्यात्मिक शुद्धता आणि ज्ञानपूर्ण असे जे आहेत ते संत हे सुद्धा लोकांच्या कल्याणासाठी कार्य करणारे त्याच्यासारखाच महिमा असणारे हे एक प्रकारे त्याच्या विभूतीच असतात. असा म्हणजे त्यांच्या रूपामध्ये हाच अवतरलेला असतो असा जो तो संतः. ओम सद्भ्यो नमः. 930. जीवनः सर्वाः प्रजा सर्व प्रजेला प्राणरूपेण म्हणजे प्राणशक्तीच्या किंवा श्वासाच्या रूपात जीवयन सजीवत्व किंवा जिवंतपणा जीवनः त्यांचा सजीवपणा जो टिकवून ठेवतो तो जीवनः. सर्वांचे जीवन हेच त्याचं रूप आहे. सर्वोच्च चेतनेमुळे सर्व जीवन शक्य आहे. ही चेतना म्हणजेच नारायण. गीतेमध्ये परमेश्वर म्हणतात की पृथ्वीमध्ये व्याप्त होऊन आपल्या ऊर्जेने सर्व प्राण्यांचे भरण पोषण मी करतो. तसंच रसयुक्त चंद्र होऊन मीच औषधी तत्व जडीबुटींमध्ये भरतो. असा सर्वांचे जीवन असलेला
कारण प्राण आहे तोपर्यंतच आपला जिवंतपणा आहे, अशी ती चेतना रूप तो जीवन हा. ओम जीवनाय नमः.